आई, आज काय एक करी बनवणार आहेस का? हो, असं एक करी बनवणार आहे मी. त्याच्यासाठी आहे ना बघा, मी 7 अंडी घेतल्या, हा 2 हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर घेतलाय. मसाला म्हणजे धना पावडर घेतली 1 चमचा आणि लाल मिरची पावडर अर्धा चमचाच घेतले, कारण तिखट आहे ना ही मिरची पावडर. मग अर्धा चमचाच घेतलाय आणि 1 छोटा चमचा हळदीचा घेतलाय. असे एवढंच घेणार आहे. आणि ही कुटून घेणार आहे मी आता अद्रक, लसूण आणि कोथिंबीर. लसूण आणि अद्रक छोटे छोटे करून टाकते. हिरव्या मिरच्या टाकायच्या, थोडंसं मीठ टाकते त्याच्यात कुटताना. पहिलं बारीक करून घेते. त्याच्यातच आहे ना ही कोथिंबीर बारीक करून टाकूयात आपण. फक्त काढून घेऊयाचे कुठल्याला अद्रक लसूणची पेस्ट. हे ना आपण लाल मिरची पावडर, धना पावडर, हळद आणि अद्रक लसूणची पेस्ट आपण ह्याच्यात टाकून देणार आहे. असं नाही का, चवीपुरतं आहे ना आपण मीठ टाकून घेणार आहे. ह्याच्यात आहे ना आपण ह्या ताटात टाकून घेणार आहोत. असंच असं ठेवायचं. आता असं झाकून उकळून घ्यायचं. आता हे झाकून ठेवूयात आपण ह्याला मस्त. म्हणजे करीसाठी आहे ना आपण हे चक्री फूल अर्धच घेतलंय, 2 मिऱ्या, 2 लवंग आणि थोडीशी दालचिनी घेतली, तुकडे तुकडे घेतले थोडेसे, आणि अद्रक घेतले थोडंसं 1 इंच, लसूण घेतलाय भरपूर मी, थोडासा तुकडा घेतलाय खोबऱ्याचा नाही का, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या. टोमॅटो मी 1 नाही टाकणार आहे, अर्धा टाकणार आहे, कारण जास्त नको आहे टोमॅटो. अर्धा टोमॅटो. कोथिंबीर बी घेतली मी, भरपूर सारी घेतली वाटायसाठी. आपण आहे ना 1.5 कांदा घेतलाय. 2 कांदे घेतले होते, पण एक म्हणजे अर्धा कांदा जास्त होईल ना, त्याच्यासाठी मी बाजूला काढला अर्धा. तर आता हे वाटाणे ना आपण वाटून घेऊया. अंडा करीला आहे ना कच्चंच वाटण वाटायचं, भाजायचं नाही. कच्चं वाटण टाकलं ना तर भाजी मस्त लागते मग, आणि होती पण छान. आता हे ना शिजले का बघूया. मस्त शिजले, अजिबात चाकूला लागत नाही. ठीक आहे, आपण आहे ना आता ही खाली उतरून घेऊया. आता हे निघणं मुश्किल आहे, कारण खाली तेल नाही लावलेलं. खाली याचं तेल लावलं असतं ना तर मस्त निघलं असतं. माझ्या लक्षातच नाही आलं. पहिलं तेल लावलं असतं ना ताटाला, मस्त निघले असते बाजूला. पण आता बघू, जसं निघेल तसं काढते मग, नाही का. गार होऊ देते, गार झाले ना मग निघत. तोपर्यंत आपण करीची तयारी करून घेऊया. तिकडं आपण आहे ना कढईत 3 पळ्या तेल टाकून घेऊयात. 3 पळ्या तेल टाकले मी कढईत. फोडणीला गरम मसाला नाही टाकला मी, कारण म्हणजे वाटणात वाटून घेतलेला आहे ना गरम मसाला, खडा मसाला. मग ह्याच्यात नाही टाकलेला आता फोडणीला आपण लसणाची फोडणी देतोय नाही का. आता ही मसाला टाकून घेऊया. 1 चमचा मसाला टाकून घेऊया, छोटा चमचा हळद टाकून घेऊयात आपण, आणि थोडंसं मीठ चवीपुरतं टाकून हलवून घेऊयात. आता मसाला चांगला परतू द्यायचा, कारण कच्चा मसाला वाटलेला आहे ना आपण, त्याची कच्च्या पाण्याची चव सगळी घालवायची, चांगला परतू द्यायचा. ह्याच्यात आहे ना आपण मिक्सरचं भांडं विसरून ह्याच्यात टाकूया, म्हणजे
मसाला मस्त शिजल मग. आपण आहे ना हे 2 अंडी उकळलेली खिसून घेऊया. दोन्ही पण अंडे आपण खिसून घेणार आहे. हे खिसून घेतलेलं आहे नाही का अंडे. मसाला आपला मस्त शिजलाय. आता बघूया आपण. हे मस्त सुटला मसाला. अजून 5 मिनिटं आपण हे झाकून ठेवूया. चांगला परतून घेऊयात मसाला आपण. मसाला परतायला आपण आहे ना ह्याच्यात हे अंडा उकळलेलं टाकून घेणार आपण. म्हणजे खिसून घेतलेलं नाही का. हे अंडा खिसून टाकलं ना भाजीला घट्टपणा येतो आणि चव पण लागते मस्त. टाकून घेऊया. आता गरम पाणी करून टाकले बरं का मी. मस्त अशी ह्याला आता एक कढी येऊ द्यायचा चांगला मस्त. आपण अशा वड्या काढून घ्यायच्या ह्याच्या. अशा मस्त वड्या निघतात आणि ह्यात मसालाही टाकला ना आपण त्याच्यामुळे तो मस्त चव देते. तुम्ही जेव्हा अंड्याची भाजी करसाल ना तर तुम्ही ह्या ताटात तुम्ही म्हणजे ज्या बी भांड्यात ठेवचाल ना त्याला खालून तेल लावा. म्हणजे असं चिटकणार नाही. मी तेल लावलं नाही ना त्याच्यामुळे हे चिटकलं खाली असं. आता आपण आहे ना ह्याच्यात हे टाकून देऊया काप काढलेले ह्याचे अंड्याचे नाही का असं. अशा अंड्याच्या वड्याची भाजी तयार आहे आपली. पुरतं ना आपण मीठ टाकून घेऊया त्याच्यात. हे ना आपली अंड्यापासून बनवलेल्या वड्याची भाजी. मस्त वडे पण फुगल्यात बघा. मस्त आहे का. मस्त होती भाजी. अशी करून बघा एकदा. खूप छान झाली भाजी. खूप जाड जळ आहे ना त्याच्यामुळे गरम पाणी करून टाकलं नाही ह्याच्यात म्हणजे मग भाकर मस्त येत म्हणजे अशी होते तुटत नाही किंवा चिरत नाही भाकर. गरम येतो. गरम भाकर गरम भाकरी आणि अंड्याच्या वड्याची भाजी मस्त ना कशी मस्त लागते. करून बघा एकदा.